नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत असं अंड्याचं कालवण बनवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम मसाला रेडी करूया। तर तीळ घेतलेत 2 चमचे, ते छान भाजून घ्यायचे। नंतर आपण सर्व खडे मसाले आहेत ते घेतलेले आहेत। ते छान गरम झाले की त्यात एक कांदा टाकलेला आहे। थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून छान भाजून घ्यायचं। आता एका कढईमध्ये तेल टाकलेले, जो भाजलेला मसाला होता तो बारीक करून घेतलेला, त्याच्या संग सर्व मसाले आपले घरगुती ती टाकलेले आहेत। ते छान भाजले की आपला मसाला रेडी झाला आहे। आता एक फ्राय पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊ आणि जो मसाला रेडी केला होता तो त्याच्यात सोडून घेऊ। कारण आता आपण सध्या 2 अंड्याचंच कालवण करणार आहे, म्हणून तेवढा सगळा मसाला नको आपल्याला, म्हणून जेवढा पाहिजे 2 अंड्यापुरता घेतलेला आहे। त्याला छान असं भाजून घेऊ। ऑलरेडी छान भाजलेलंच आहे, सर्व मसालेसुद्धा आपण टाकले होते। आता त्याला 2 मिनटं परतून घेऊ। थोडंसं परतत आलं की थोडे थोडे अजून मसाले टाकायचे। तर त्याच्यात लाल तिखट 1 चमचा टाकणार आहे, हळद, धना पावडर, जिरा पावडर, सर्व मसाले थोडे थोडे अजून टाकून घ्यायचे। आणि जो मसाला आपण रेडी केला होता सर्वप्रथम खसखस तेल टाकून, तो कमीत कमी 8 दिवस तर टिकतो। तर जास्त बनवून ठेवला ना फ्रीजमध्ये तर कधीही अशी झटकीपट आपण भाजी बनवू शकतो। तर आता 2 चमचेच मसाला घेतलेला आहे। तर छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यात आपल्याला किती रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घेणार आहे। तर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। छान मसाला भाजून रेडी झालेला आहे। भाजलेला मसाला आहे म्हणून जास्त उशीर लागत नाही त्याला। आता त्याच्यात पाणी टाकून घेऊ आपण। आपल्याला किती घट्ट किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने। आणि त्यात आपल्याला अजून अंडी पण शिजणार आहेत आपले, म्हणून आपण अजून 1 ग्लास तरी पाणी टाकून घेणार आहे, 1 ते 2 ग्लास। तर मी अजून 1 ग्लास पाणी टाकलं आहे। छान अशी उकळी येऊ देऊ। उकळी आली की एक एक अंडी फोडून टाकायची आणि जास्त हलवाहलवी करायची नाही। आता दुसरं अंडं फोडून साईडला टाकू। बस आता गॅस कमी करायचा आणि 2 ते 3 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे अंडी छान अशी उकळतील, शिजतील। आता त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ। ऑलरेडी मसाला भाजताना आपण त्याच्यात मीठ टाकलं होतं, म्हणून आता थोडं कमीच वापरायचं। आता 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवू। 2 ते 3 मिनटं झालेले तरीसुद्धा छान अशी आलेली बघू शकता। आता काय करणार आहे, थोडीशी अंडी अशी उलटी करून घ्यायची। छान अशी उलटी करून झाल्यात परत 5 मिनटासाठी झाकण ठेवू। तर छान अशी झणझणीत आपली अंड्याचा रस्सा रेडी झालेला आहे। तर आपण जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा केलेलं नाही। आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले।